मित्रांनो, कधी कधी एखाद्या घराला सांभाळून ठेवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं. त्यासाठी करावा लागतो त्याग आणि मनात असावी लागते निस्वार्थ भावना. अशाच घराची एक भावनिक गोष्ट घेऊन येत आहे राजगुरू कुटुंब. कलर्स मराठी घेऊन येत आहेत एक नवी कोरी मालिका जिचं नाव आहे मी जिंकून घेईन सारं. तर जोरदार टाळ्यांनी बिग बॉसच्या मंचावर स्वागत करूया. बाई आजी म्हणजेच भारती आचरेकर, छवी म्हणजेच जान्हवी तांबट, अनिकेत म्हणजेच संचित चौधरी, शांभवी म्हणजेच अमृता फडके, साकेत म्हणजेच अमित रेखी आणि मालिकेच्या निर्मात्या मनवा नाईक यांचं. वेलकम वेलकम, स्वागत आहे सगळ्यांचं. मला सगळ्यात आधी सगळ्यांना हे सांगायचंय की भारतीताईंना अभिनय क्षेत्रात येऊन 50 पेक्षा जास्त वर्ष झालेली आहेत. आम्ही आत्ता सध्या सिल्वर जुबली बद्दल बोलत होतो, पण गोल्डन जुबली बद्दल बोलायचं कसं राहून जाईल. ताई, आम्हाला अत्यंत आनंद होतोय की तुम्ही कलर्स मराठी वाहिनीवर आता मराठी टेलिव्हिजनवरती आपला डेब्यू करत आहात. हिंदीमध्ये तर भरपूर काम केलेलं आहे, पण मराठीमध्ये पहिल्यांदाच टीव्हीवरती आपण येत आहात मालिकेत. जोरदार टाळ्या. काय भारतीची, कसं वाटतंय? खूप छान वाटते. माझी पहिली मराठी सिरियल आहे आणि ती सुद्धा कलर्सवर येते, याचा जास्त आनंद आहे. माझं यावर्षी जरा लक चांगलं आहे. मार्चमध्ये माझा एक पिक्चर पण रिलीज झाला, तिघी. ही पण सिरियल येते मार्चमध्येच, त्यामुळे मार्च इज गोल्डन मंथ फॉर मी. नाही, यू आर मार्चिंग टुवर्ड्स अ गोल्डन इरा, आहे की नाही? या मालिकेतल्या जान्हवी का छवी म्हणूया तुम्हाला? छवी. कारण छवी जेव्हा सोबत असते तेव्हा देवही टेन्शन घेत नाही. तेव्हा देवही टेन्शन घेत नाही. काय सांगाल आपल्या भूमिकेबद्दल? छवी हे कॅरेक्टर माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. इनफॅक्ट पूर्ण सिरियलसाठी, आमच्या पूर्ण टीमसाठी स्पेशल आहे. कारण छवी ही बाई अजींची सावली आहे. ती कम्प्लीट बाई अजींसारखीच वागते आणि एकदम चुलबुली, एकदम मस्ती करणारी, इम्परफेक्ट मुलगी. पण घरातल्यांच्या बाबतीत जेव्हा विषय येतो, आपल्या घरावर जेव्हा संकट येतं, तेव्हा त्या संकटातून परफेक्टपणे सगळ्यांना बाहेर काढणारी ही छवी आहे. त्यामुळे या छवीसाठी तुम्ही नक्की ही सिरियल बघा. कारण छवी फक्त आमच्या टीमचं नाही, तर तुमचं मन जिंकण्यासाठी आली आहे. वा, मला नक्कीच कॉन्फिडन्स आहे की ही छवी सगळ्यांना हवी हवीशी वाटणार आहे. संचित, किती शिकायला मिळतं असे सिनियर कलाकाराबरोबर काम करून? बापरे, म्हणजे फर्स्टली ना, जेव्हा केव्हा आपण असं कुठलं तरी काम करतो आणि आपल्याबरोबर कोणीतरी असं खूप सिनियर ॲक्टर असतं, तर सुरुवातीला एकतर खूप दडपण येतं. तर आपण नर्वस होतो, काय स्वभाव कसा असेल, सीन परफॉर्म करताना आपल्याला इम्प्रोवाइज करायचा स्कोप असेल की नसेल, असे खूप सारे क्वेश्चन्स असतात आणि त्यामुळे मग खूप आपण नर्वस होतो. पण भारतीताई शी इज द क्यूटेस्ट. म्हणजे आम्ही जेव्हा सीन करतो, फर्स्ट ऑफ ऑल इतका ईज आहे परफॉर्मन्समध्ये, बिकॉज टेलिव्हिजन तुम्हाला खूप स्टॉक ॲक्टर करतं, तुम्हाला खूप लिमिटेशन्स तुमच्या अराउंड हे करतं. पण भारतीताईच्या परफॉर्मन्समध्ये इतका ईज आहे, ते इतक्या इझिली सगळे डायलॉग असे वाचून लगेच बोलतात. तर ते सगळं बघायला मिळतं आणि त्या एजमध्ये इतक्या एनर्जीने काम करतात. आम्हाला असं कधी कधी असं होतं की अरे बापरे, काय म्हणजे बस बस. बस सो ऑफकोर्स असं खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे बाई आजीचा बटवा आहे. पटवा आहे. या अमृता, आपण आपल्या भूमिकेबद्दल प्लीज सांगा ना. मी या मालिकेत शांभवी नावाचं पात्र साकारते आणि जी मला आत्ता असं म्हणायला आवडेल की जी गोड खलनायिका आहे. मी बाकी सगळ्यांसाठी खूप गोड आहे, खूप छान आहे, सुसंस्कारी आणि एक आयडियल गोड मुलगी. पण ॲज वेल ॲज तिच्या मनातली जी खुमखुम आहे, तिला जे लहानपणापासूनचं गरज आहे, जे पूर्ण करण्यासाठी ती राजगुरू कुटुंबाशी आता जोडली जाणार आहे. आणि ती आता कशा पद्धतीने राजगुरू कुटुंबाशी ह्या सगळ्या गोष्टी खेळीनी पूर्ण करायला येणार आहे, ते तुम्हाला लगेचच कळेल आता मालिके थ्रू. काय ना, एक गोष्ट सांगतो की कुठल्याही गोष्टीत खलनायक खलनायिका जर नसतील तर हिरोचा काहीच फायदा नाही आहे. आणि ते तुम्ही गाजवाल आणि गाजवत आहात याची खात्री आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. अमित, तुमच्या भूमिकेविषयी सांगा आणि हे सुद्धा सांगा की महाराष्ट्राने तुमच्या कुटुंबाकडून कोणत्या अपेक्षा ठेवाव्यात. नमस्कार. पहिले तर मी साकेत राजगुरू ही भूमिका साकारतोय. साकेत हा खूप शांत स्वभावाचा प्युअर हार्टेड मॅन आहे
त्याच्या आयुष्यात लहानपणी एक दुःखद घटना घडल्यामुळे घरच्या अनेक जबाबदाऱ्या त्याच्यावर आलेल्या आहेत. बाई आजींची जी शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थेचा मोठा कार्यभार हा साकेत राजगुरू सांभाळतो. या सगळ्या जबाबदाऱ्यांमुळे, या कार्यभारामुळे आपण कसे राहतोय, आपण ट्रेंडला फॉलो करतोय का, आता सध्या सोशल मीडियावर काय चाललंय ह्याचा त्याला कुठेही त्या गोष्टीचा अंदाज नाही आहे, किंवा तो जरा ओल्ड फॅशन आहे, ओल्ड स्कूल आहे. पण त्याचं असं म्हणणं आहे की आपण कसे दिसतो, कसे कपडे घालतो, त्यापेक्षा आपण काम काय करतो हे जास्त महत्त्वाचं त्याला वाटतं. सो आम्ही तुम्हाला शेवटपर्यंत चांगलं निखळ मनोरंजन देण्याचा प्रयत्न करू, एवढंच मी प्रेक्षकांना सांगेन. दॅट्स इट. थँक्यू. बेस्ट विशेस. आता मालिकेच्या निर्मात्या मनवा नाईकजी, कथेविषयी सांगा आणि हीच कथा का निवडली तुम्ही? मी जिंकून घेईन सारं ही मालिका खूप पॉझिटिव्ह आणि ऑप्टिमिस्टिक आहे. आजच्या काळामध्ये आपण बघतो की मालिकांमध्ये खूप मारामारी असते, ड्रामा असतो, राडे होतात. हे सगळं आमच्याकडे आहेच, पण त्याच्याबरोबर एक अतिशय गोड कुटुंब आणि अतिशय लव्हेबल अशी कॅरेक्टर्स आहेत. ह्या शोमध्ये बाई आजीचं जे कॅरेक्टर आहे ते आम्ही मुद्दाम भारती आचरेकर यांना निवडलं, कारण आम्हाला छोट्या केसांची, हातामध्ये फिटबिट घालणारी, स्पोर्ट शूज घालणारी आणि बिनधास्त अशी आजी हवी होती. म्हणजे संचित खूप छान गोड गोड बोलला भारती मावशीबद्दल, पण तिच्यामध्ये जो ठसका आहे, जो बिनधास्तपणा आहे आणि जो ह्युमर आहे की ती काय रे कुठे चाललास असं म्हणू शकते, आणि आम्हाला अशी आजी हवी होती म्हणून आम्ही भारती मावशीला कास्ट केलं. सो ही जी गंमत आहे प्रत्येक कॅरेक्टरबद्दल, की एक कन्व्हेन्शनल कॅरेक्टर असतं की आजी म्हणजे साडी नेसणारी, प्रेमळ, ही तर ती आहेच, पण तिच्या कॅरेक्टरमध्ये अजून एक गंमत आहे, एक ट्विस्ट आहे. तसंच आमची हिरोईनसुद्धा छवी, जी आपल्याकडे टेलिव्हिजनमध्ये खूप चांगल्या मुली असतात, चांगल्या हिरोईन्स असतात, सोज्वळ, प्रेमळ, शांत, शहाण्या, मनमिळाऊ, पण ही अतिशय वात्रट, मस्तीखोर, धडपडी, बडबडी अशी हिरोईन आहे, आणि म्हणून आम्ही तिला अनकन्व्हेन्शनल हिरोईन म्हणतोय. पण ही अनकन्व्हेन्शनल मुलगी आजच्या काळामध्ये 100 मार्क्स मिळवते, ती सगळं जिंकून घेते, अशी ही गोष्ट आहे. त्याच्यामुळे ही मालिका काहीतरी वेगळं पण घेऊन येणार आहे, पण रोजचा जो आपल्याला घरातला ड्रामा आवडतो ते पण घेऊन येणार आहे. व्हेरी गुड. गेले अनेक दिवस या मालिकेचे प्रोमोज कलर्स मराठीवर सगळेच पाहत आहेत, पण आज बिग बॉसच्या या मंचावर आपण पाहणार आहोत की येणाऱ्या आठवड्यात या मालिकेत नेमकं काय घडणार आहे. पाहूया एक खास झलक. तू आज भारतात येतोयस, मी येतो तुला घ्यायला. मला ओवाळण्याचा मान फक्त माईचाच. बाहेरच्यांकडून काय ओवाळून घेतोस रे? नुसतं पांढऱ्या कपाळाची ती. तुमच्या आयुष्यात शांभवीची धडाकेबाज एंट्री होणार आहे. साकेचं ना लग्न लवकरात लवकर जमू दे. तू ठरवलंयस ना? मग दादूसाठी मुलगी समोरून चालत येणार बघ. साकेत राजगुरू, चॅलेंज ऍक्सेप्ट. आपण 4 जणीच आहोत, आणखीन कोणीतरी एक लागेल. कोणी येणार का प्लीज? मी पियू. बाई आजीला ही नाही ओवाळू शकत. हीच मुलगी आता बायजीला ओवाळ. बाई आजीपासून 4 हात लांब राहायचं असं त्या तुम्हाला म्हणालात का? मी जे बोलतीये ते तीच सांगते असं समजायचं. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपल्या कलर्स मराठीवर. प्रेक्षकांना सांगायचंय, नवीन जनरेशनसाठी नवीन एंटरटेनमेंट घेऊन तुम्हा सगळ्यांना भेटायला येते कलर्स मराठीची नवी कोरी मालिका मी जिंकून घेईन सारं. पाहायला विसरू नका, फक्त कलर्स मराठीवर. तर तुमची मालिका घराघरात पोहोचू दे आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू दे, यासाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सगळे आलात, Thank या you. मंचावरती आलात, त्या मंचाची शान वाढवली, त्याबद्दल तुमचे आभार. थँक्यू. थँक्यू सो मच. हे आला रे